नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभाग नाशिक यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत। 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही पदभरती होत आहे, त्यामुळे 10वी पास असलेल्या उमेदवारांना एक सुवर्ण संधी असणार आहे। या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। फक्त पुरुष उमेदवार इथे अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। वेतन या पदासाठी 15,000 रुपये प्लस प्रति महिना मिळणार आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता, परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदाची माहिती, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया व अर्ज करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। तेव्हा कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी नाशिक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभाग नाशिक यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो, ज्यामध्ये वाहन चालक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून व इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यामध्ये अर्ज इथे मागवले जात आहे। तेव्हा जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या पात्र उमेदवारांनी आपले अर्ज व आवश्यक कागदपत्राच्या सांक्षांकित केलेल्या प्रति सीलबंद लिफाफ्यामध्ये जोडून जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आतमध्ये खाली दिलेल्या नमूद कार्यालयीन पत्त्यावर या ठिकाणी सादर करायचा। तर या ठिकाणी बघा, वाहन चालक या पदासाठी म्हणजेच ड्रायव्हर या पदासाठी ही पदभरती या ठिकाणी होत आहे। एक रिक्त जागा या पदाची या ठिकाणी भरल्या जात आहे। करार पद्धतीने 11 महिन्याच्या कालावधीसाठी ही रिक्रुटमेंट वाहन चालक या पदासाठी या ठिकाणी निघालेली आहे। आणि या पदासाठी जे वेतन आहे ते 15,000 रुपये प्लस या ठिकाणी देण्यात येणार आहे प्रति महिना। 15,532 चा पे स्केल तुम्हाला प्रति महिना या पदासाठी या ठिकाणी असणार आहे। तर अशा प्रकारे वाहन चालक या पदासाठी ही पदभरती या विभागामार्फत या ठिकाणी घेण्यात येत आहे। तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता, परंतु पात्रता कशा प्रकारची लागणार आहे याची माहिती सुद्धा या ठिकाणी बघणे आवश्यक आहे। तर बघा मित्रांनो, शैक्षणिक पात्रता या ठिकाणी कशा प्रकारची लागणार आहे, तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याचसोबत उमेदवाराकडे वैध मोटर वाहन LMB ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे। वाहन चालवण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। शारीरिक दृष्ट्या उमेदवार सक्षम आणि सदृढ असणे आवश्यक आहे आणि वाहन देखभाल व प्राथमिक दुरुस्तीची माहिती त्या उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर शिक्षण पात्रतेसोबतच वयाची अट सुद्धा इथे आवश्यक असणार आहे। तर वयोमर्यादा कशा प्रकारची लागणार आहे, तर 18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। शासन नियमानुसार राखीव प्रवर्गाकरता वयोमर्यादेमध्ये या ठिकाणी सवलत दिल्या जाणार आहे। तर एकंदरीत मित्रांनो, या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये या ठिकाणी राखीव प्रवर्गाकरता इथे एज रिलॅक्शन इथे लागू असणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर अर्ज सादर करण्याकरता कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे त्याची सुद्धा माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर बघू शकता, आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी कोणकोणती असणार आहे, तर अर्ज हा विहित नमुन्यामध्ये भरणे आवश्यक आहे। त्याचसोबत जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा तुम्ही जन्माचा दाखला या ठिकाणी जोडू शकता। शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्र, वैध ड्रायव्हिंग लायसन्स प्रत, अनुभव प्रमाणपत्र, त्यानंतर आधार कार्ड व इतर ओळखपत्र, त्याचप्रमाणे रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचे 2 अलीकडे काढलेले फोटो, जात प्रमाणपत्र। तुम्ही राखीव प्रवर्गामधून अर्ज इथे सादर करत असल्यास त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे। पोलीस पडताळणी प्रमाणपत्र आणि चारित्र्य प्रमाणपत्र, हे जे प्रमाणपत्र आहे ते गॅझेटेड अधिकारी आणि सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची कागदपत्र तुम्हाला अर्ज सादर करताना या ठिकाणी लागणार आहे। तर या सर्व कागदपत्राच्या सांक्षांकित प्रती त्या अर्जासोबत जोडून तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी दिलेल्या कालावधीमध्ये या ठिकाणी ऍड्रेसवर पाठवायचा आहे। निवड प्रक्रिया कशा प्रकारची या ठिकाणी होणार आहे, तर या पदासाठी जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहेत, जेवढे उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करतील त्या अर्जाची या ठिकाणी छाननी करण्यात येणार आहे आणि या पात्र उमेदवारांना वाहन चालवण्याकरताची चाचणी होणार आहे आणि जी मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे त्याकरता इथे बोलावल्या जाणार आहे। निवड समितीचा निर्णय हा अंतिम असणार आहे। तर निवड समितीच्या निर्णयानुसार त्या उमेदवाराची निवड या पदासाठी या ठिकाणी केल्या जाणार आहे। तर थेट मुलाखतीच्या माध्यमातून तुमची निवड या पदासाठी या ठिकाणी होणार आहे आणि वाहन चालक म्हणून हे पद आहे त्याकरता वाहन चालवण्याची चाचणी सुद्धा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी निवड प्रक्रिया होणार आहे। त्यानंतर अटी व शर्ती कशा प्रकारच्या या ठिकाणी असणार आहे, तर या सर्व अटी व शर्ती तुम्ही या जाहिरातीमध्ये या ठिकाणी वाचू शकता। जाहिरातीची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ही जाहिरात तुम्ही या ठिकाणी प्राप्त करू शकता आणि या पदभरतीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊन या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। तर अर्ज सादर करण्याकरता या ठिकाणी बघू शकता या विभागाचा पत्ता इथे देण्यात आलेला, तर या दिलेल्या ऍड्रेसवर तुम्हाला तुमचा अर्ज
जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवसाच्या आतमध्ये पोहोचेल अशा उद्देशाने या ठिकाणी पाठवायचा आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो वाहन चालक या पदासाठी ही पदभरती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभाग नाशिक यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।